गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनुष्यानं असं जगावं ना की कोणालाही दुसऱ्याला तुमचं जगणं बघताना आनंद निर्माण व्हावा, म्हणजे आपल्या जीवनामध्ये एवढी स्थिरता असावी ना की कुणीही म्हणावं, जर परमेश्वरा मला बनव ना तर या माणसासारखं बनव, याचं मन शुद्ध, याचं तण शुद्ध, सर्व काही पाहून आहे ना मला भगवंताची आठवण येते। असं मनुष्य आपल्याला कोणी काही म्हणतो का बरं? कधीतरी विचार करा। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आजचा हा कलियुग चालू आहे ना, या कलियुगामध्ये हे कर्माचं फळ असतं ना, जसे आपण कर्म करतो त्या पद्धतीनं आपल्याला फळ मिळत असतं। पण नक्की काही माणसं आपण बघतो एवढे वाईट कर्म करतात, एवढा अवगुण करतात ना, तरीसुद्धा ते आनंदाने जीवन जगतात, त्यांची एन्जॉयमेंट असते। पण या कर्माचं फळ किती दिवसांनी मिळतं हा प्रश्न आहे ना, प्रत्येकाच्या मनामध्ये येतो। आणि याच प्रश्नाचं उत्तर आहे ना ते आज आपण पाहणार आहोत। कधीकधी आपल्याला असं वाटतं की समोरचं एवढं वाईट वागणंसुद्धा भगवंत त्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करतो, मग आपणही वाईट वागायला हवं। पण असं असतं का बरं? बघा, एका उदाहरणाद्वारे आपण स्पष्ट करूया। एका गावामध्ये एक वांज स्त्री राहत होती। अनेक उपचार करूनसुद्धा तिला मूलबाळ झालं नाही। ती रोजच्या रोज साधू संतांजवळ जाई, तंत्र मंत्र करणाऱ्यांजवळ जात असे। एके दिवशी एका तांत्रिकाने तिला सांगितलं की तू मंगळवारच्या रात्री कोणाच्या तरी घरी आग लावली ना तर तुला पुत्रप्राप्ती होऊ शकते। बघा, समर्थांनी इथे सांगितलंच आहे ना। बघा, जो कोणत्या गोष्टीमध्ये अडलेला असतो ना त्याला उपाय सांगणारे सुद्धा भरपूर असतात, पण त्यामागे आपण लागायचं का बरं? कधीच नाही ना। बघा, आपण पाहूया। एकाने तिला सांगितलं की तू जर दुसऱ्याच्या घरामध्ये आग लावली ना तर तुला पुत्रप्राप्ती होऊ शकते, आणि ते स्त्रीच्या डोक्यावर पुत्रप्राप्तीचा एवढा भूत चढला होता ना की तिने त्या तांत्रिकाच्या सांगण्यावरून तिच्या शेजारच्या एका घरामध्ये मंगळवारच्या दिवशी आग लावली, आणि रात्रीची वेळ होती, कोणाला काही कळालं सुद्धा नाही ही आग कोणी लावली। त्या घरामध्ये जे काही होतं ना, धन दौलत संपत्ती पशु पक्षी सर्व काही जळून खाक झालं। गाई म्हैसी बैल अनेक सर्वजण मिळून या 8 प्राणी त्या आगीमध्ये सामावून गेले। काही दिवसानंतर त्या स्त्रीला पुत्रप्राप्ती झाली, आणि अशा प्रकारे तिला एक एक करून असे 8 पुत्र झाले। आता ती 8 पुत्रांची आई बनलेली होती। ती स्त्री आता खूपच खुश राहू लागली होती, परंतु तिचं हे कृत्य आहे ना तिच्या सासऱ्याला माहीत होतं। त्याला माहीत होतं की हिनं एका पाखंडी तांत्रिकाच्या सांगण्यावरून शेजारच्या घरामध्ये आग लावून निर्दोष 8 प्राण्यांना तिने मारलेलं आहे। त्या स्त्रीचा म्हातारा आहे ना, म्हातारा म्हणजे सासरा, एके दिवशी बसून हाच विचार करत होता की हिने तर खूप मोठा अपराध केलेला आहे, परंतु एवढा असून सुद्धा देवाने हिला 8 पुत्रांची आई बनवलेली आहे, हिला खूप मोठा आनंद देवाने दिलेला आहे। असं वाटतंय की देवाच्या घरात सुद्धा न्याय राहिलेला नाही। जसं जसे दिवस पुढे सरकू लागले ना तसं तसे तिचे 8 पुत्रे मोठे होऊ लागले। एक एक करून त्यांचं लग्न लावून देऊ लागली, परंतु तिचं दुर्भाग्य इतकं होतं ना की जसे त्यांची लग्न लावायची तो तिचा मुलगा मारायचा,
आणि असं करून तिचे 8ही पुत्र होते ना, एक एक करून मरून गेले. आता त्या स्त्रीला डोक्यामध्ये हात लावायची वेळ आली होती. तिचा सर्व आनंद त्या दुःखांमध्ये बदललेला होता. तिला रडताना पाहून तिचा सासरा तिला म्हणाला, सुनबाई तू आता का रडत आहेस बरं? जसं तू पेरलं होतं ना तसंच तुला आता मिळालेलं आहे. देव प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवत असतो. आणि सासऱ्यांचं बोलणं ऐकून त्या सुनबाईला वाटलं तिला तिच्या जखमेवर कोणीतरी मिठं चोळल्यासारखं वाटू लागलं. तिला सासऱ्याच्या बोलण्याचा खूपच त्रास झाला. ती स्त्री म्हणाली, हे म्हाताऱ्या, माझी 8ही मुलं मेलेली आहेत. हे पाहून तुला खूपच आनंद झालेला दिसतो आहे का? अशा प्रकारे त्या स्त्रीनं तिच्या सासऱ्याला खूप सारे वाईट शब्द बोलली. शेजारचे लोक सुद्धा तिथे जमले आणि ते देखील त्या म्हाताऱ्याला खूप काही बोलले. तेव्हा तो म्हातारा सासरा म्हणाला, तुम्हाला माझ्या बोलण्यावर खूप जास्त राग येत आहे का? परंतु जेव्हा तुम्हाला या स्त्रीचं खरं रूप कळेल ना, तेव्हा तुम्हाला सुद्धा हिचा खूप जास्त राग येईल. म्हातारा सासरा म्हणाला, स्वतःचा परिवार सर्वांनाच प्रिय असतो, मला पण आहे. मनुष्य, पशु, पक्षी, कीटक सगळ्यांना त्यांचा स्वतःचा परिवार प्रियच असतो ना. आणि त्याचप्रमाणे मला सुद्धा माझा परिवार प्रिय आहे. मला सुद्धा माझ्या परिवारामध्ये नेहमी आनंदी वातावरण हवं आहे. परंतु दुसऱ्यांना दुःख देऊन मला माझ्या परिवारामध्ये आनंद नको आहे. माझ्या या दुष्ट सुनबाईनं एका पाखंडी तांत्रिकाच्या सांगण्यावरून एकाच्या घरामध्ये आग लावली होती आणि ज्यामध्ये त्या माणसांचे 8 मुके प्राणी जळून मिळे ना, तेच 8 प्राणीच्या पोटीचे पुत्र म्हणून जन्माला आले आणि तेच तिला दुःख देऊन पुन्हा स्वर्गवासी झालेले आहेत. एखाद्याचं वाईट करून कधी कोणाला सुखाची झोप लागली आहे का? आणि जर लागली असेल ना तर ती किती दिवस लागेल बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुम्ही किती कोणाचं वाईट जरी केलं ना तरी तुमचं सुख क्षणिक असतं. ते क्षणिक सुख कधी तुमच्या दुःखांमध्ये रूपांतर बनवून जाईल ना, तुम्हाला कळणार सुद्धा नाही. म्हणून एके दिवशी जेव्हा देवाचा कोप त्याच्यावर होतो तेव्हा त्यांनी जे काही केलेलं आहे ना ते व्याजासहित त्याला फेडावं लागतं. जर तुम्ही दुसऱ्याचा आनंद हिसकावून घेतला असेल, स्वतःला आनंदी करत आहात, तर ही तुमची सर्वात मोठी चूक आहे. जर तुम्ही एखाद्याला नष्ट करून एखाद्याच्या मागे खेचून पुढे जाऊ इच्छिता तर ही तुमची सर्वात मोठी चूक आहे. तुम्ही तुमच्या या मार्गामध्ये कधीही यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून आनंद वाटून घेत असतो, परंतु हिसकावून घेऊन तो कधीच वाढत नाही. या सृष्टीचा पालन परमात्मा आहे ना, हे सर्व पाहत असतो. प्रत्येकासोबत तेच घडत असतं ना. जो तो दुसऱ्यासोबत वागला आहे, देवाचा न्याय थोडा उशिरा नक्कीच होतो, परंतु तो कधीच चुकत नाही. आपल्या आयुष्य म्हणजे कर्माची शेती आहे ना. जसं आपण पेरणार आहोत तसं आपल्याला मिळणार आहे, तसं उगवणार आहे. दुसऱ्याचं वाईट करून कधी स्वतःचं चांगलं होत नाही ना. समर्थांनी सांगितलंच आहे ना. आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला असेल की नक्की दुसऱ्यांचं चांगलं कोण करू शकतं बरं? एक गोष्ट आहे ना, ती प्रत्येकानं लक्षात ठेवा. ज्याचा स्वतःचा पोट मोठा असतो तो कधीही दुसऱ्याच्या हिताबद्दल विचार करू शकत नाही. अशाच प्रकारे याबद्दल मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगू इच्छितो. एका गावामध्ये एक माणूस राहत होता, ज्याला मूळबाळ नव्हतं. त्याने सुद्धा खूप प्रयत्न केले, परंतु त्याला मूळबाळ आहे ना ते अजिबात होत नव्हतं. एके दिवशी देवर्षी नारद मुनी फिरत असताना त्याच्या घरी जाऊन पोचले आणि त्या माणसानं देवर्षी नारदांना म्हटलं, हे मुनिवर, तुम्ही तर देवांचे सर्वात प्रिय भक्त आहात. जर तुम्ही माझ्यावर कृपा केलीत ना तर मला संतान सुख मिळेल. नारद मुनींनी सांगितलं, ठीक आहे, मी देवाला विचारून तुम्हाला वरदान नक्कीच देईल. आता नारद मुनी भगवान विष्णूंच्या जवळ गेले आणि हात जोडून त्यांना म्हणाले, हे भगवंत, पृथ्वीवर मी एका गरीब गृहस्थाला वचन दिलेलं आहे की मी त्याला एक संतान देईल.
नारद मुनींचं हे म्हणणं ऐकून भगवान विष्णू म्हणाले, हे मुनिवर, तुम्ही ज्या गृहस्थाबद्दल बोलत आहात ना, त्याला तर पुढचे 7 जन्म संतान सुख नाही आहे. मग असं असताना त्याला ह्या जन्मामध्ये संतान सुख कसं दिलं जाऊ शकतं बरं? नारद मुनी तिथून परत त्या गृहस्थांच्या घरी पोचले आणि म्हणाले, हे भगवंत, मी भगवान विष्णूंसमोर तुझ्यासाठी पुत्रप्राप्तीची याचना केली, तेव्हा त्यांनी मला सांगितलं आहे की तुला या जन्मातच काय तर पुढच्या 7 जन्मामध्ये संतान सुख मिळणार नाही. नारद मुनींचं हे म्हणणं ऐकून तो व्यक्ती खूप जास्त दुःखी झाला आणि त्यानंतर नारद मुनी तिथून निघून जातात. त्याच गावामध्ये एक तपस्वी साधू आला होता आणि तो साधू खूपच ज्ञानी होता. त्यानं खूप वर्षापासून अन्नग्रहणसुद्धा केलं नव्हतं. तो साधू आहे ना, त्या गावातून आवाज देत चालला होता, कोणाला पुत्र हवा आहे का, कोणाला पुत्री हवी आहे का? त्या महात्म्याचा आवाज ऐकून तो माणूस धावत धावत त्या साधूजवळ गेला आणि सोबतच त्या साधूसाठी अन्न देखील घेऊन गेला. त्या साधूनं त्या माणसाजवळील 3 भाकऱ्या खाल्ल्या आणि त्याला 3 पुत्र होण्याचं वरदान देऊन तो तिथून निघून गेला. पण काही दिवसानंतर त्या गृहस्थांच्या घरी 3 पुत्रांचा जन्मसुद्धा झाला. त्यानंतर एके दिवशी नारद मुनी त्याच गृहस्थाच्या घरी पोचले. नारद मुनींनी हे पाहिलं की ज्याच्या नशिबामध्ये 7 जन्मापर्यंत संतान सुख नव्हतं, आज त्याला 3 पुत्र झालेले आहेत. हा चमत्कार कसा झाला बरं? नारद मुनींनी त्या व्यक्तीला विचारलं, असं कसं झालं बरं? तेव्हा त्याने सांगितलं की एका साधूनं मला वरदान दिलं होतं आणि त्यामुळे मला आज 3 पुत्र झाले. हे ऐकून नारद मुनींना स्वतःचाच राग येऊ लागला. ते विचार करू लागले की मी या व्यक्तीला एक पुत्र देऊ शकलो नाही आणि तो साधू येऊन त्याला 3 पुत्र देऊन गेला. असं वाटत आहे की देवसुद्धा खोटं बोलतोय. आता नारद मुनी रागाने लालबुंद झाले होते. सर्वात जास्त राग तर त्यांना भगवान विष्णूंवर येत होता. रागाने लालबुंद होऊन नारद मुनी भगवान विष्णूंजवळ गेले आणि रागातच भगवान विष्णूंना खूप काही बोलून गेले. तिकडं देवानं आणखी एक नवीन लीला रचलेली होती. देवाने स्वतः आजारी असल्याचं नाटक केलं आणि नारद मुनींना म्हणाले, हे देवर्षी, मी आता खूप जास्त त्रास सहन करत आहे. माझ्या या त्रासाला तुम्ही दूर करू शकता का? नारद मुनी म्हणाले, हे प्रभू, तुम्ही लगेच सांगा, मी नक्कीच तुमचा हा त्रास दूर करेल. तेव्हा भगवान म्हणाले की माझा हा त्रास आहे ना, कुठल्या तरी भक्ताच्या हृदयानेच दूर होणार आहे. तू कुठल्या तरी भक्ताजवळ जा आणि त्याच्याकडून त्याचं हृदय माझ्यासाठी मागून घेऊन ये. आता ती वेळ वाया न घालवता नारद मुनी तिथून लगेच निघाले आणि अनेक भक्तांच्या घरी गेले. परंतु कुणीही नारद मुनींना त्यांचं हृदय देण्यासाठी तयार झाला नाही. काही लोकांनी तर नारद मुनींना हे सुद्धा म्हटलं की तुम्ही तर देवांचे सर्वात मोठे भक्त आहात, मग हे काम आहे ना, तुम्ही सुद्धा करू शकता. लोकांच्या या बोलण्यावर नारद मुनी काहीच उत्तर देऊ शकले नाही. शेवटी नारद मुनी त्याचं साधूजवळ गेले, ज्या साधूनं त्या गृहस्थाला 3 पुत्र दिले होते. नारद मुनींनी त्या साधूला सर्व हकीकत सांगितली की देवाला कोणता तरी त्रास होत आहे आणि हा त्रास कुठल्या तरी भक्ताच्या हृदयानेच दूर होऊ शकतो. नारद मुनींचं हे बोलणं ऐकून ते महात्मा आणखी विलंब न करता ताबडतोब नारद मुनींच्या सोबत निघाले. देवाजवळ जाऊन ते म्हणाले, हे प्रभू, मी तुमच्या सेवेमध्ये हजर आहे. तुम्हाला माझा जो अंग पाहिजे ना, ज्या गोष्टीने तुमचा त्रास दूर होईल, तुम्ही माझ्या शरीरातून काढून घ्या. आणि हृदय आहे ना, तुम्ही ते काढून घेऊ शकता आणि तुमच्या त्रासाला दूर करा. त्या भक्ताचे देवाच्या प्रती समर्पण पाहून भगवान महाविष्णू अत्यंत प्रसन्न झाले. नारद मुनींना म्हटले, हे देवर्षी, भक्त तर माझे तुम्ही सुद्धा आहात, परंतु तुम्ही हे काम नाही करू शकला. मग आता तुम्हीच सांगा की अशा भक्तांच्या वचनाला मी दुर्लक्षित करू शकतो का?
असेच महापुरुष निपुत्रिकाला पुत्र देऊ शकतात. अशा भक्तांचे वचन कधीच खोटं नसतं. विधात्याने लिहिलेलं देखील अशा प्रकारचे हे महापुरुष बदलू शकतात. दुसऱ्यांचं भलं असेच लोक करू शकतात. ज्याच्या रोमारोमामध्ये भगवंताचा वास असतो ना, आणि जे निस्वार्थ भाव ठेवत असतात, ज्यांची स्वतःशी अशी कोणतीच इच्छा नसते. देवाचं म्हणणं ऐकून नारद मुनींना खूप लज्जा वाटू लागली आणि देवाची क्षमा मागून ते तिथून निघून गेले. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या कथेचं तात्पर्य काय आहे बरं? जो आपला गुरु असतो ना, तो गुरुच आपला दैवत आहे. म्हणजे आपला गुरु आई वडील सुद्धा असू शकतात. कधी कधी मनुष्य बघा भक्ती मार्गामध्ये नसतो, पण आपल्या आई वडिलांवर एवढी श्रद्धा असते ना, रोज सकाळ संध्याकाळ उठून आई बापाचं दर्शन घेतल्याशिवाय जेवण करत नाही. असे आपण आहोत का बरं? कधीतरी या गोष्टीचा विचार आहे ना, तो प्रत्येकाने करायला हवा. आपण नुसत्या धर्माच्या बाता करतो, आपण नुसत्या कुठे चार माणसामध्ये बसलो ना की आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपण किती मोठे आहोत ते दुसऱ्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण आपण स्वतःकडे मात्र बघण्याचा विचारसुद्धा करत नाही. म्हणून आपल्या वैखरीमध्ये आपण काय बोलावं, कसं राहावं, कसं वागावं हे सुद्धा आपल्याला कळायला हवं. तरच्या भक्ती मार्गाचा फायदा होईल ना. म्हणजे आपलं कर्म जसे आहेत तसेच आपल्याला फळंसुद्धा मिळणार आहे. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, प्रेम आणि आनंद देणारी व्यक्ती आहे ना, आपल्या सहवासात असणं ही निसर्गाची देणगीच असते ना. पण अशी व्यक्ती लाभणं हे आपल्या सुस्वभावाची अनमोल परतफेड असते. म्हणून आपण कधी कधी पाहतो ना, काही माणसं आपल्या जीवनामध्ये येतात ना की आपल्या दुःखाचं रूपांतर सुखामध्ये करत असतात. आणि बघा काही माणसं अशीसुद्धा असतात, आपल्या जीवनामध्ये नकळत येतात पण सुखाची राख रांगोळी करून दुःखाचं सावट निर्माण करतात. म्हणून आता तुम्ही ठरवायचं की आपल्या आयुष्यामध्ये कोण यावं, कोण येऊ नये. पण संत संगती जिथे असेल ना, तिथे तुमचं जीवनाचं कल्याणच होणार आहे. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, क्रोधाला प्रेमानं, बघा लक्षात ठेवा, क्रोध आहे ना त्याला प्रेमानं जिंकता यायला हवं, पापाला सदाचारानं जिंकता यायला हवं, लोभाला दानानं जिंकता यायला हवं आणि असत्याला सत्यानं जिंकता यायला हवं. आपण यापैकी काय करतो बरं? कधीतरी या गोष्टीचा विचार प्रत्येक मनुष्यानं करायला हवा. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आयुष्यामध्ये उपकाराची परतफेड आहे ना कधीच करता येत नसते. जाणीव ठेवणं हीच परतफेड असू शकते. म्हणून आपण कधी कोणावर जर उपकार केले ना तरी ते बोलून कधी दाखवू नका. कारण बोलून दाखवलेली गोष्ट आहे ना, त्या गोष्टीचं पुण्य आहे ते संपुष्टात येत असतं. म्हणून आपण समाजामध्ये वावरत असताना या वैखरीचा वापर योग्य करायला हवा. ही वैखरी आहे ना, जसे आपण कर्म करू तशी ती वैखरी घडत असते. म्हणून आपण संत संगतीमध्ये राहिलो ना तर या वैखरीमध्ये गोडवा निर्माण होत असतो. बघा आपण महाभारतामध्ये सुद्धा पाहिलं, कर्म तसे फळ कसं मिळतं ना ते सुद्धा पाहिलं. कधी कधी भरपूर लोकांनी प्रश्नचिन्हसुद्धा निर्माण केले. कर्ण महाभारतामध्ये सर्वांना माहीत असेल, कर्ण हा चरित्रवान होता, दानशूर होता, तितकाच तो प्रजेसाठी सतत जागरूकसुद्धा होता. म्हणजे त्याच्या दारात आलेल्याला कधीही त्याने रिकाम्या हातानं पाठवलं नव्हतं. प्रसंगी अगदी स्वतःची कवच कुंडळेसुद्धा होते ना, तिचं रूप बदलून आलेल्या इंद्राला देऊन टाकली होती. आणि इतकं सर्व असताना सुद्धा शेवटच्या महायुद्धामध्ये कृष्णानं अर्जुनाला कर्णाच्या पाठीमागून बाण मारायला लावलं ना, या अनेकांना न उलगडलेलं कुडं आहे. तेच कुडं आहे ना रुक्मिणीला सुद्धा पडलेलं होतं. युद्ध संपल्यावर बघा एवढा सुंदर प्रसंग आहे ना, जेव्हा युद्ध संपलं ना तेव्हा युद्ध संपल्यानंतर कृष्ण जेव्हा घरी येतात तेव्हा त्यांना विचारते, हे कर्ण सर्व बाबतीमध्ये निर्दोष होता, तरी तुम्ही त्याला का मारलं बरं? बघा
रुक्मिणी कृष्णाला विचारते की तुम्ही कर्णाला का मारलं, कर्णाची चुकी काय होती बरं. त्यावर कृष्णानं शांत स्वरामध्ये उत्तर दिलं, नक्कीच कर्ण दानशूर होता, चारित्र्य संपन्न होता. याचकाला कधीही त्यानं विनमुख पाठवलं नाही. अशी अनेक चांगली कामं त्याने केली, अशी अनेक त्याने कर्म केली. मात्र जेव्हा अभिमन्यूनं लहान वयात सुद्धा कौरवांचा चक्रव्यूह तो भेदून आता प्रवेश केला होता ना, तेव्हा खरं तर त्यानं सर्वांना जणू पराभूत केलंच होतं. त्यामुळं तिथून बाहेर पडणं इतकंच बाकी होतं. मात्र बाहेर पडण्याचा मार्ग त्याला सापडत नव्हता आणि त्याचा फायदा घेऊन कौरवांनी त्याला मारून टाकलं. त्याचवेळी मारताना अभिमन्यूनं त्यांच्या जवळ उभ्या असलेल्या कर्णाला पाणी मागितलं. कर्णाच्या पाठीमागे जवळ एक खड्डा होता ना, ज्यात स्वच्छ पाणी होतं. मात्र तिथले पाणी आणून अभिमन्यूला दिले नाही. ते का दिलं नाही बरं? कारण दुर्योधनाला वाईट वाटेल म्हणून कर्णाने त्याला पाणी दिलं नाही. त्याला ते आवडणार नाही असं समजून कर्णाने त्याला पाणी दिलं नाही. आणि मग तहानेनं व्याकुळ झालेल्या अभिमन्यूने तडफडत प्राण सोडला. त्यामुळं कर्णाचं आयुष्यभर केलेल्या त्या सर्व चांगल्या कर्मावर पाणी फिरलं. त्यामुळं कर्म परत येतच. त्याचप्रमाणे नंतरच्या महायुद्धामध्ये कर्णाच्या रथाचे चाक आहे ना, त्या खड्ड्यामध्ये अडकलं जिथे पाणी साठलेलं होतं, जे कर्णाने अभिमन्यूला पाजलेलं नाही ना, त्यामुळं त्या खड्ड्यातच रथाचं चाक अडकलं आणि हे कर्म परत येणं होतं. त्यामुळं त्यानं चांगल्या केलेल्या कर्माचा एका वाईट कर्माने नाश झाला. त्यामुळं त्याला मारावं लागलं ना. याचं तात्पर्य काय आहे बरं? सातत्यानं कर्म रिटर्न हे नक्कीच येत असतं. म्हणजे चांगले काम करत राहा, वाईट कधी कुणाचे करू नका. मग तुमच्या चांगल्या कर्माचं फळ आहे ना, ते चांगलंच तुम्हाला मिळणार आहे. नाहीतर तुमचे जहाज खूप चांगलं आहे, मजबूतसुद्धा आहे, सुंदर देखील आहे. मात्र त्या तळाशी एक बारीक छिद्र असेल ना, तर ते जहाज नक्कीच आज ना उद्या बुडणार आहे. एक वाईट काम आहे ना, अनेक चांगल्या कामांवर पूर्ण पाणी फिरवत असतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, आयुष्यात जास्त काही करता नाही आलं ना तरी अजिबात करू नका. पण दुसऱ्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करून स्वतःचं जीवन सुखी करू नका. कारण तुम्ही स्वतःचं जीवन सुखी करायला तुम्हाला आनंद वाटतो ना, तर तो आनंद खूप क्षणिक असतो. तो कधी निघून जाईल ना, तुम्हालासुद्धा कळणार नाही. म्हणूनच समर्थांना सांगितलेलं आहे ना की तुमच्या जीवनामध्ये आनंद नक्कीच येणार आहे. फक्त तुम्ही श्रवणामध्ये राहायला हवं, तुम्ही उपासनेमध्ये राहायला हवं. तुम्ही जे समर्थांनी सांगितलेले नियम आहेत ना, त्या नियमांमध्ये राहायला हवं. या सर्व गोष्टींचं जर आपण पालन केलं ना, तर आपल्या जीवनामध्ये समर्थ कृपा नक्कीच होणार आहे. भले तुम्हाला वाचता लिहिता येत नसेल, पण घाबरून जाऊ नका. निर्मळ मनाने केलेली भक्ती असते ना, आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करते, आपल्या जीवनामध्ये सुख निर्माण करते. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, खरा आनंद आहे ना, तो बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून नसतो. तो आपल्या मनाच्या शांततेवर अवलंबून असतो, मनाच्या समाधानावर अवलंबून असतो. म्हणजे अनेकांना वाटतं की पैसा, प्रतिष्ठा, भौतिक सुख सुविधा, सामाजिक मान्यता हे खरे आनंदाचे स्रोत आहेत. पण हा आनंद तात्पुरताच असतो ना. खरा आनंद म्हणजे बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून नसतो, तो आपल्या मनाच्या शांततेमध्ये, समाधानामध्येच मिळतो ना. म्हणजे बाह्य सुख आणि त्याची मर्यादा आहे ना. बरेच लोक समजतात की मोठी गाडी, आलिशान बंगला, नोकरी, भरपूर पैसा मिळवला ना की कायमस्वरूपी आनंदी राहतील. परंतु ही सुखे आहेत ना, ती तात्पुरती स्वरूपाची असतात. एखादी वस्तू मिळाल्यावर काही काळ आनंद वाटतो, पण नंतर पुन्हा काहीतरी नवीन हवंसं वाटतं. अशा प्रकारे आहे ना, बाह्य गोष्टींवर अवलंबून जर राहिलो ना, आपण खऱ्या आनंदापासून दूर होतो. म्हणजे
खरी मनाची शांतता आहे ना, खऱ्या आनंदाचा खरा स्रोत आहे. खरा आनंद आहे ना आपल्या अंतर्मनामध्ये असतो. जेव्हा मन शांत आणि संतुष्ट असतं ना, तेव्हाच आपण खरोखर आनंदी राहू शकतो. म्हणजे मनात सकारात्मक विचार असतील, समाधानाची भावना असेल आणि गरजेपेक्षा जास्त इच्छांचा बोजा नसेल, तर आपलं जीवन अधिक आनंदी आणि सुखी होतं. म्हणजे खूप मोठ्या अपेक्षा आणि इच्छांपेक्षा अनेकदा दुःख निर्माण होत असतं. जेव्हा आपण आपल्याकडे असलेल्या गोष्टींमध्ये समाधान शोधतो, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने आनंदी राहू शकतो. म्हणजे ही साधेपणा आहे ना, समाधान शोधणारे लोक जास्त आनंदी असतात. श्रीमंत असो किंवा गरीब असो, ज्याला समाधानाची जाणीव आहे ना, तोच खरा सुखी आहे. म्हणजे स्वतःबद्दल बघा, आपण कधी वेळ घालवत नाही, पण खरा आनंद बाहेर शोधण्यापेक्षा तो स्वतःच्या आत शोधणं महत्त्वाचं आहे ना. म्हणजे कधीतरी मेडिटेशन करणं, कधी कधी योग करणं, कधी कधी निसर्गात वेळ घालवणं, संगीतामध्ये आपला वेळ देणं, काही गायन करून आपण वेळ घालवणं, म्हणजे स्वतःला समजून घ्यायची सवय आहे ना, ही मनाची शांतता राखणं, आतून समाधानी असणं आहे ना, ते खऱ्या आनंदाचे रहस्य आहे. पण मनुष्य त्याकडे लक्ष देतो का बरं? या पैशापायी सर्व आनंद विसरून गेलेला आहे. म्हणून दोन अडीच तास जरी हे मन शांत राहावंसं वाटत असेल ना, तर आपण श्रवण करायला हवं, भक्ती मार्गामध्ये यायला हवं. तेव्हा तरी तुमचं मन खुश राहील, तेव्हा तरी तुमच्या चेहऱ्यावर हसू राहील. पण याकडे मनुष्य लक्ष देतो का बरं? कधीच देत नाही. आनंदासाठी सकारात्मक दृष्टिकोन आहे ना, तो प्रत्येकाच्या जीवनामध्ये गरजेचा असतो. म्हणून जीवनातील चांगल्या गोष्टींबद्दल कृतज्ञता बाळगली की जीवन अधिक सुंदर होतं. दिवसाचा स्वीकार आनंदाने करणं, संकटाचा सामना हसतमुखाने करणं आणि लहान लहान गोष्टींमध्ये आनंद शोधणं आहे ना, हेच खरं जीवनाचा आनंद आहे. पण मनुष्य याकडे लक्ष देतो का बरं? म्हणूनच समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. बाहेरच्या गोष्टी आहेत ना, त्या तात्पुरता आनंद देऊ शकतात, पण खरा आनंद आपल्या मनामध्येच असतो ना. मनाची शांतता असते, समाधान असतं, साधेपणा असतं, हीच आनंदाची खरी सूत्रे आहेत. म्हणून बाह्य सुखाच्या मागे न धावता आपल्या समाधानावर भर द्या. कारण आनंद आहे ना, आपल्या मनाच्या स्थितीवर अवलंबून असतो. पण हे आहे ना, हे मनुष्याचा मृत्यू येतो तरीसुद्धा काही माणसांना कळत नाही. मनुष्य म्हणतो काय की माझं पूर्ण आयुष्य गेलं, मी भगवंताचं नामस्मरण केलं, पण नक्की भगवंत आहे कशामध्ये हेच तुला अजून समजलेलं नाही. मग तू भक्ती केली का बरं? कधी कधी मनुष्याला एवढा गर्व येतो ना, आपल्या भक्तीचा सुद्धा गर्व येतो की मी एवढा मोठा भक्त आहे. मी जर भगवंताला सांगितलं ना, तर ते सुद्धा तो करू शकतो. एवढा तू मोठा भक्त आहेस का बरं? कधी कधी आहे ना, हा मीपणाचा बोजा आहे ना, मनावरून जोपर्यंत उतरत नाही ना, तोपर्यंत तुम्ही समाधानीसुद्धा होऊ शकत नाही, सुखीसुद्धा होऊ शकत नाही. म्हणून हा मीपणाचा बोजा मनामधून काढून टाका. तिथे नम्रतेची गरज आहे. आणि जिथे नम्रता असेल ना, तिथे सर्व काही व्यवस्थित होतं. म्हणून नम्रतेला प्राधान्य द्या. तुमच्या जीवनामध्ये अनेक संकट अडचणी आल्या असतील, पण जिथे नम्रता असेल ना, तिथे सर्व प्रश्नांवर उत्तरं मिळालेली आहेत, सर्व प्रश्नांवर मार्ग सापडतो. म्हणून आपलं जीवन नम्र करा. नम्रता असेल ना, तर तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. आता तुमच्या मनामध्ये हा सुद्धा प्रश्न झालेला निर्माण असेल की नम्रता म्हणजे घाबरटपणा का? घाबरटपणा नव्हे. नम्रता ज्याच्याकडे असते तो सर्वात मोठा कणखरमान मनुष्य असतो. कारण नम्रता आहे ना, रागावर कंट्रोल करायला शिकवते. कारण हनुमंतराया नम्र होते ना, म्हणजे हनुमंतराया घाबरुंडे होते का बरं? ते कोणाला घाबरले का आयुष्यामध्ये?
अहो, ज्यांनी नुसत्या शेपटीमध्ये लंका जाळली होती, पण जिथे नम्रपणा घ्यायची असेल ना, नक्कीच त्याने जिथे नम्रपणा घेतली. आणि आजसुद्धा अख्ख्या पूर्ण भारतामध्ये असं गाव नाही तिथे हनुमंताचं मंदिर नाही. म्हणजे भक्ताची सुद्धा एवढी मोठी प्रगती होते हे हनुमंतरायावरून दिसतं ना. आणि आजसुद्धा काही अशी मंडळी आहे ना ज्या हनुमंताची भक्ती करतात, त्यांना हनुमंतराय साक्षात दर्शनसुद्धा देतात. म्हणून जास्त विचार करू नका, आत्ताच नम्र व्हा. आता जर नम्र झालात ना तर भगवंताला लगेच शरण जा, तुमचं जीवनाचं भलंच होणार आहे. जय जय रघुबीर समर्थ.